राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरी सेवा संस्था यांच्या वतीने 28 रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन जाहीर नागरी सत्कार। राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीच्या औचित्य साधून राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार 28 जून रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। सदर कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, नामदार प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती, तर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल मामाने तसेच राज्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळी रंगराव नाना सावंत यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन जाहीर नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। जे कार्यकर्ते आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संघटना, आध्यात्मिक, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योग, शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभाव वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात अशा कार्यकर्त्यांना समाजभूषण, समाजरत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कलाभूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक, योग शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। यावेळी अनिता काळे, संजय सासने, संभाजी थोरात, संजय चव्हाण, शिवाजी चौगले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर अडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जाराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबेकर, गंगाधर मामाने आदी पदाधिकारी उपस्थित होते।